नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना पीक कर्ज आता कमी मिळणार आहे की ज्यामध्ये नाबार्डने काही निकष चेंज केले, जसं की 8 या शेतजमिनीचा मालकी उतार्यावर तुमच्या वाट्याला जेवढं क्षेत्र असेल तेवढ्या क्षेत्राचे पीक कर्ज तुम्हाला मिळणार आहे। या वर्षापासून या सगळ्या गोष्टी चेंज होणार आहेत। त्यामुळे गाव पातळीवरच्या ज्या काही सेवा सोसायट्यांमधून प्रत्येकाचे 8 जमा करण्याची मोहीम आता सगळीकडे सुरू असताना आपल्याला दिसते। तुमच्याही इथे अशी काही मोहीम सुरू आहे का, किंवा महाराष्ट्रामध्ये आता सगळीकडे सुरू होणार आहे? हे काही फक्त एका पर्टिक्युलर जिल्ह्यासाठी नसतं, संपूर्णकडे असतं। नेमकं काय होणार आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत, त्यामुळे शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत असतात की नेमकं आता पीक कर्ज मिळणार तरी किती, हा सगळ्या शेतकऱ्यांच्या मनामधला सवाल असणार आहे। तर मग 8 निकष लावल्याने शेतकऱ्यांना मिळणारे जे काही पीक कर्ज आहे ते कमी होणार आहे। कारण याच्यामध्ये बहुतांश शेतकरी असे आहेत की ज्यांच्या 8 वर एकत्रित कुटुंबातील सर्वांची नावे आहेत, म्हणजे सगळ्यांचे नाव एका ज्याच्या होते ती हक्क सोडपत्र केल्याशिवाय कमी होणार नाहीत। नाबार्डच्या सूचनेमुळे शेतकऱ्यांना हे नवेच संकट आता समोर आल्याचं आपल्याला दिसते की आता सगळ्यांना ते परत खातेफोड करावे लागणार। जो शेतकरी सेवा संस्थेला सभासद आहे त्याच्या उतार्यावर जेवढं क्षेत्र आहे तेच विचारात घेऊन त्याला पीक कर्ज मंजूर केले जाणार आहे। गेल्या अनेक वर्षापासून हीच पद्धत सगळीकडे लागू असताना हे कर्ज वसूल होण्यासाठी फारशी जी काही अडचण होती ती यायची नाही, परंतु तरीही नाबार्डने पीक कर्ज वाटपाचे जे काही निकष आहेत ते निकष बदलल्यामुळे या वर्षीपासून पीक कर्ज जे मिळणार आहे ते शेतकऱ्यांना कमी प्रमाणात मिळणारे आणि वरतून जो काही आपल्याला भुर्दंड आहे म्हणजे खातेफोडीचा। एकत्र कुटुंबातील जे काही कर्त्या पुरुषाचे निधन झाल्यावर त्याच्या वारसांची नावे शेतजमिनीवर वारसाला हक्काने लागतात। त्यात कर्त्या पुरुषाची पत्नी व मुली अशा सर्वांची नावे लागत असतात। पीक कर्ज देताना सेवा संस्थेला जो सभासद आहे त्याच्या नावावर त्याच्या 8 वरील सर्व क्षेत्र विचारात घेऊन पीक कर्ज वाटप केलं जातं। आता सर्व गोष्टी झाल्यानंतर समजा एका शेतकऱ्याला 3 एकर म्हणजे 120 गुंठे क्षेत्र असेल आणि त्याचं निधन झाल्यावर पत्नी, 2 मुले, 4 बहिणी, 2 अजून असे जे काही असतील, तर शेतकरी असलेल्या भावाच्या वाट्याला फक्त 17 गुंठेच जमीन असणारे आणि म्हणून त्याला त्याच्या तेवढ्याच क्षेत्राचे पीक कर्ज मिळणार आहे। मग बाकीचं जे काही पीक कर्ज आहे ते जाणार कुठं किंवा मिळणारच नाही। म्हणजे हा जो काही निकष आहे हा घराघरांमध्ये भांडणं लावणारा निकष सरकारकडून आला आहे। वारसा हक्काने शेतजमिनीला लागलेल्या बहिणी, पत्नी यांची नावे कमी करायची झाल्यास त्यांचं हक्क सोडपत्र करावं लागतं। पूर्वी काही वेळी त्यांचे संमतीपत्र देखील घेऊन पीक कर्ज मंजूर केलं जात होतं, परंतु आता ते अजिबात चालणार नाही असे बँकेची नोटीस देखील या सेवा संस्थांना लगावण्यात आलेली आहे। हक्क सोडपत्र करणे ही सोपीच गोष्ट नाही सगळ्यांनाच माहिती आहे, कारण बहिणीने आता संपत्तीत वाटा मागू लागल्या आहेत। त्यावरून अनेक कुटुंबामध्ये कमालीचे वाद देखील सुरू आहे। बहिणी देखील आता आपला हक्क सोडायला तयार नाहीत। त्या अर्थाने नाबार्डचा नवा निकष घरोघरी भांडण लावणारच असणार आहे। या जे काही सेवा संस्था आहेत त्या सेवा संस्था देखील आता अडचणीत आल्याचं आपल्याला दिसतंय, कारण की जे नवीन निकष आहेत, नवीन नियमांमुळे सेवा संस्थांचा एकूण पीक कर्ज वाटप किमान 40% कमी होण्याची शक्यता या सेवा संस्थातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। तसे झाल्यास संस्था चालवायला कशा चालवायचा असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे। कृषी पतपुरवठ्याची ही महत्त्वाची व्यवस्था अडचणीत येणार असल्याची इथे आपल्याला कळते। सगळ्यात महत्त्वाचा विचार म्हणजे नेमकं मिळणार तरी किती, हा सगळ्यांचा मनामधला विचार आहे की जी की लागणारी एकरी म्हणजे 54,000, खोडवा एकरी 46,000, भात एकरी 24,000, खावटी कर्ज मंजूर कर्जाच्या 50% मिळणारे, आकस्मिक कर्ज मंजूर पीक कर्जाच्या 20% मिळणारे, 3 लाखांपर्यंत व्याजदर 0% असणारे, हे जे काही नवीन निकष आहेत हे नवीन निकष आता संपूर्ण वर्षातील खरीप व रब्बी हंगाम मिळून वाटप करत असताना पीक कर्ज 2,200 कोटी
च्या वर जर आपण एका जिल्ह्याचा विचार केला तर तिथे आहे. आता या जे काही सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या गोष्टी करत असताना एकच आहे, जे नवीन निकष आले त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात. एक तर चांगली गोष्ट असते, एक तर शेतकऱ्यांसाठी वाईट असते. आता दोघांमधनं आपल्याला कोणती फायदेशीर ठरतं हे आपल्याला इथे समजून घ्यावं लागणार आहे. पण तुर्तास तरी हे नवीन निकष बदलले आहेत. पीक कर्ज घ्यायला जर तुम्ही गेलात तर तुम्हाला माहिती पाहिजे की असे पण काही निकष आहेत आणि पीक कर्ज घ्यायच्या आधी हे सगळ्या गोष्टी तुम्ही करून घ्या, म्हणजे तुम्हाला पीक कर्ज मिळवताना त्रास नाही होणार. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.